मला नाही करमणार. जमणार आहे. तुम्ही राहाल बिंदास, पण मला नाही जमणार आहो, सिरियसली. हे काय नवीनच. ते न आपण नाही करणार ते कसं करणार. आपण आनंदानं घालवायचं त्याला. यशस्वी भव. पण मला नाही करमणार. प्रत्येक गोष्टीत मी त्यांना विचारत असते. फोन बी नाही. फोन बी नाही. फोन तर द्या म्हणा बिग बॉसला. क्या बात आहे. फोन करीन रोज. होय असल्यावर किटकिट किटकिट किट करते. आणि आता जाताना मला घेणार नाही. राहू दे निवांत माझं पोरग 3 महिने. तुमच्या पोराला तेच पाहिजे. होय मग काय आमच्यापासून लांब राहायचं. किट 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 किट. पण वाईट सवयी तर जातील ना. राहू दे तिकडं. हे महत्वाचं. नुसतं नवरा 24 तास सुधारून येणार. लोक 24 सुधारून तास ती येणार. सवत असल्यागत म्हणून आपण मोबाईल घेऊन बिनधास्त बसते. राहायचं. सगळ्या सवयी वाईट बंद होते. ती पोरं मला दमवणार. त्यांना काय पाहिजे काय नाही बघायचं, सगळं मीच करायचं. त्या नको पोरं तुमच्यात सिरियस. अरे रडू नकोस. पोरं बाळ सासू सासरे आई हाय भाऊजा मी पण येतो. मी पण येणार आहे. ते धनंजय केलं कळलं तरी ना तुला. माझ्यापेक्षा जास्त तुमच्या लेकाला करणार आहे बायकोची किंमत. काय नाही कळलं काय. रडल का बघूया. मला दिसतेच की. बघूया रडल काय. काय रडत नको. माझ्या आठवणीनं पोरांच्या आठवणीनं. निदान पोरांच्या आठवणी तर रडू दे. मी सांगू मी काय इकडली दुनिया इकडे केला तर माझ्या लेकाला आईचीच आठवण येणार. कुणाचीही आठवण येणार नाही. कुठं काय बोलत बी नाही. नाही बोलला तर मी मनापासून प्रेम पाहिजे. असं अंतकरणात न पाहिजे. सांगा. सवत असल्या का त्या मोबाईल धरून बसते. ती तर सवय जाईल सोडा. आल्यावर अजिबात हातात द्यायचं नाही. आल्यावर घेणार. बघितलं की मोबाईल हातात रडायला उठते. पण मी प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून करते. हो माझं कसं होणार. काय होत नाही. चांगलं होते. सवय लागत्या. धाडस होते. माणूस स्वतःच्या पायावर उभा राहण्याची शक्ती येते. असं नाही मिळमिळ मिळमिळ मिळमिळ. बारडी लो भरू दे की. अजून भरले नाही. अजून इथं बी आलं नाही ओटापर्यंत. नाही आलं अजून. अजून आलं नाही. बसा. मला कुठं नेत पण नाही. मला न्या म्हटलं नेलं बी नाही. 4 दिवस फिरवून तर आणायचं जायच्या आधी. आणि दुकान बंद होणार नाही काय ग. आता 2 तास गेले तर 10 वेळा बोलीस माझ्या लेकाला. आणि 4 दिवस गेल्यावर काय करायचं. कोण सांभाळायचं ते. कुठे जेवायला बी नेलं नाही. आता जाणार आहे. एक साथ वेळ घालूया काय नाही. मग मी जाऊ काय दुकानला. किंमतच नाही. किंमतच नाही तुमच्या पोराला बायकोची. सवत असल्यागत नुसतं ते मोबाईल घेऊन बसायचं. पोरग आहे माझं. जसं तू बिझनेस हे बरोबर बघा कसं गुलू 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 करते. बिझनेसचाच फोन असतो त्याचा. दुसरा कोणाच नसतो. काय करायचं त्यांच्याशिवाय माझं नाही डोक्यात. आता काय करायचं रे बाबा. 2 तासाला बसतोय. ते बी बघ बसाय मिळणार नाही. सासू म्हणणार आता कोण आहे तिथं बसल्यात बाहेर. म्हणूनच बसत असतो. तेवढा वेळ तरी बसतोय सकाळी. माझ्याबरोबर खरेदी बी केली नाही. आपलं आपण जाऊन घेऊन आलं सगळं. तू कुठे घेतलंय. आपाप आले. मारीन मी आता. बंद कर. सासूला काय नवऱ्याला. हे शिरीष आहे ग. बस कर नको. खरं अजून इथला थेंब इथं खाली आलाच नाही.
कसं रडायला ते हाई अजून सुद्धा आलं नाही बाहेर पाणी. जा तुम्ही, तुम्हाला किंमत करणार नाही त्याच्याशिवाय. जा. माझ्या आठवणीत कविता करा. कविता कशाला म्हटली? तिथं कॅमेरा आहे काना कोपऱ्यात, 24 तास नजर असणार आहे. आपण हे करू बेकार. बघ की कशाला आठवण करून दिलीस कविताची? ती आठवणीत झोपणार. तुमची कल्याणी बी मीच आणि कविता बी मीच. माझ्यावरती कविता करा तिथं. माझी बायको अशी, माझी बायको तशी, माझी बायको कट 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 कट. जा, पण माझ्याशीच बोलायचं कॅमेरा समोर राहून. फोनच नाही कसं बोलतात. कॅमेरा समोर राहून माझ्याशीच बोलायचं. कल्याणी गुड मॉर्निंग. कल्याणी जेवलीस काय? कल्याणी चहा पिली? चहा तू पित नाहीस, कॉफी पिलीस काय? का पोरांचं बरं विचारली नाही? पोरांचं बरं विचारली नाही. कल्याणी 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 पोरं काय जानू दमवत्या काय? होय होय होय. आता मी म्हटलं हे करतो काय, हर्ष अभ्यास करतोय काय हे विचारल म्हणून चिल काय कल्याणी काय केलं, कल्याणी जेवलीस, कल्याणी केली असं विचारतोय. पोरांचं मीच बघतोय, तुमच्या पोराला काय कौतिकच नाही. तर माया बायच आहे वाळी माया. अजून पाणी देत तर आलं नाही बघ. मम्मी नाही हो, एवढ्या वर्षात नाही हो. हे काय मनापासून रडत नाहीस तू? माझं लय वगैरे उगाच तू आहेस म्हणताना मी काय करेन. गप बसली. माझी आठवण काढून तू दररोज एक माझी आठवण म्हणजे काय येणार? पप्पाला येणार की. पप्पा दाखवत नाही. पप्पांचं तर प्रेम लय आहे. काय करायचं? खरंच नाही केला. बिझनेस त्याला मोठा करायचा आहे, आपल्या दुकानचं नाव मोठं करायचं आहे. पण सॅक्रिफाईस आम्हाला करायला लागते इथं. त्यांचं काय जाते? तेवढं तडजोड फक्त आम्हीच करायची. मी पण येणार. सांगा आठवडाभर बायकोला एंट्री द्या म्हणा. लोणावळ्यापर्यंत तर मी जातील संग सोड. मी पण येणार. धरीत न घराकडे. मी पण येणार. बिग बॉसला काय नाही इथं आता नवरा नाही म्हणायचं, माहेरात जाऊन राहायचं. नवरा नाही म्हणायचं, आठवडाभर एंट्री द्या म्हणा बायकोला. नवरा गेलं की लगेच माहेरात जातेस का नाही, तसं नवरा नाही म्हणायचं, माहेरात जायचं. त्यात काय आता एवढं? एक दिवस गेले की मम्मी ह्याने नाही मी जाऊ, आता काय करणार? मला फरक पडतो, तुमच्या लेकाला नाही फरक पडत. बेकार. बघ आता बेकारच आहे. बरं झालंय खरं. मी नाहीये, ती सवत पण नाहीये. ती मोबाईल स्वतःच्या तोंडानच म्हणतोय. आणि 24 तास मोबाईल घेऊन बसलेले असते तुम्ही. आता म्हटलं मोबाईल नुसतं मोबाईल. पार्टी मध्ये काय कर. एवढा वेळ द्यायचा हो, एवढा वेळ द्यायचा. आता काय वेळ सकाळपासून दिला का? आणि किती वेळ? सकाळपासून वेळ दिला. म्हणायचं चला आपण जरा जाऊन येऊया. खरेदी पण माझ्या बरोबर केली नाही. बेकार. उडच गेला माझा सगळा. केवढी बायको नवऱ्या संग कोला पडला ना, कपडे हे खरेदी करणार, हे कधी करणार, तुझ्या संग हिची बी खरेदी होते घेऊन कमाईत नाही ते पत्त्याने ते आणलं. अपेक्षा म्हणून काय ठेवायचे नाहीत आता. नुसता हिरमोड करत असते तुमचं पोरग. निदान त्या पोरा बाळांबरोबर तरी वेळ घालवा. पोराचं तर नाही सुट्ट्या असल्या
किंमत नाही हो, किंमत नाही आमची. पहिल्यापासून तसला आहे ते आमच्यावर बरं ये म्हटलं तर माणूस येत नाही. घाण, आणि आता बेकार, पोरास निघून काय selfish. फिरते अवघड. नुसतं असं चिंतन करायचं तिथं महाराज आपण काय केलं 15 वर्षात बायको बरोबर, नुसतं असं विचार करायचा. आपण पोरा बाळांना मोठं होताना बघितलंय का? आपण काय वेळ दिला त्यांना? त्यांचं दवाखाना पाणी कोण केलं? त्यांच्या बरोबर कोण राहिले जास्त वेळ? त्यांना हवं नको ते कोण बघून दिलं? घरात काय खायला प्यायला त्यांना आणलं का नाही? बायकोला काय? हे सगळं चिंतन करायचं तिथं. आता आपण इथनं घरी गेल्यावर काय केलं पाहिजे? किती वेळ त्यांना दिला पाहिजे? बिझनेसला दिला पाहिजे? किती वेळ बिझनेसला दिला पाहिजे? किती वेळ आई बाबाला दिला पाहिजे? किती वेळ बायका पोरांना दिला पाहिजे? हे सगळं मॅनेज करा. कळलं काय? तिथं विचार करा, चिंतन करा. हा वेळ तुम्हाला दिलाय. आयुष्यातले एवढे महिने आपण विदाऊट बायका पोरांचा त्रास नको म्हणून 2 महिने हे करायला लागला. तुझं आली कशाला काळजी करत बसल? असं काय नाहीये. बायका पोरांचा काय एवढा जगा वेगळा त्रास नाहीये त्यांना.